नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 19/7/2021 सोमवार, स्टँडर्ड 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधील फ्री फॉल्स म्हणजे काय हा मुद्दा आपल्याला आज पाहायचा आहे. तर पहा, फ्री फॉल म्हणजे काय. टेक ए स्मॉल स्टोन, एक लहानसा दगड घ्या. होल्ड इट इन युअर हँड, एक हातात धरा. विच फोर्स आर ऍक्टिंग ऑन द स्टोन, एक लहानसा दगड उचला, तो असा उंचीवर हातात धरा. हातात धरल्यानंतर त्या दगडावर कोणते फोर्स ऍक्ट होत असतील तर तुम्ही त्याला होल्ड करून धरलाय, म्हणजे तुमच्या हाताने त्याच्यावर वरच्या दिशेने फोर्स लावलाय. आणि दुसरा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हे दोन फोर्स या ठिकाणी बॅलन्स झाले, वरचा आणि खालचा सारखेच फोर्स आहेत, त्यामुळे दगड हा या ठिकाणी स्थिर राहतो. मग पहा, हे दोन फोर्स त्यावर ऍक्ट होतील. नाऊ रिलीज द स्टोन, आता काय करा, या उंचीवरून हा दगड सोडा. व्हॉट डू यू ऑब्झर्व, दगड सोडल्यानंतर तुम्ही निरीक्षण करा काय होईल. व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट. मग तुम्ही तो दगड सोडल्यानंतर त्याच्यावर ऍक्टिंग होणारे जे फोर्स आहेत ते फोर्स काय होतील, त्याचं काय होईल, कोणते फोर्स काय होतील. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ऍक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. आपल्याला माहित आहे की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्रत्येक पदार्थावर ऍक्ट होतो पृथ्वीवरील. when we were holding the stone in your hand, जेव्हा तुम्ही हातात दगड उंचीवर पकडून ठेवता, the stone was experiencing this force, but it was balanced by a force that we were applying on it in the opposite direction. ज्या वेळेस तुम्ही होल्ड करता, दगड असा उंचीवर धरता, त्यावेळेस तुमच्या हाताचा फोर्स ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट काम करतो आणि या ठिकाणी बॅलन्स, दोन्ही फोर्स बॅलन्स होतात, त्यामुळे दगड हातात असा स्थिर राहतो. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट रेस्ट, म्हणून तो दगड ॲट रेस्टमध्ये हातामध्ये राहतो. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड्स, आणि एकदा का तो दगड आपण हातातून सोडला, the only force that acts on it is the gravitational force of the earth, and the stone falls down its influence. ज्या वेळेस आपण तो दगड उंचावरून हातातून सोडून देतो, त्यावेळेला फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीच्या सेंटरकडे त्याला खेचत असतं आणि त्या फोर्सच्या इन्फ्लुअन्समुळं तो दगड काय होतो, खाली यायला सुरुवात होते. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, ज्या वेळेस इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली, ज्या वेळेस आपण दगड रिलीज करतो आणि तो रिलीज केल्यानंतर या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच त्यावर ऍक्ट होऊन दगड खाली येतो, त्यावेळेला त्याला फ्री फॉल्स असं म्हणतात. इट इज अ फॉलिंग फ्रीली असं म्हणतात. Thus the released stone is in a free fall, आणि तो सोडलेला दगड म्हणजे त्याचं तो काय होतो, फ्रीली फॉल होतो खाली. इन अ फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज अ झिरो अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. ज्या वेळेस आपण हातात दगड होल्ड केलाय असा आणि तो दगड इथून सोडल्यानंतर काय होतो, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुअन्समुळं तो पृथ्वीकडे खेचला जातो. आणि इनिशियल व्हेलॉसिटी या ठिकाणी त्याची किती आहे, सुरुवातीची व्हेलॉसिटी हातात आहे म्हणजे 0 आहे. आणि जसा सोडतो तसा काय होतं, या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या ॲक्सलरेशनमुळं तो पृथ्वीच्या जवळ येतो, खाली येतो. मग पहा, thus the released stone is an free fall. In a free fall, the initial velocity of the object
इज झिरो अँड गोज ऑन इन्क्रीजिंग. ज्यावेळेस आपण हातातून सोडतो त्यावेळेला ती इनिशियल व्हेलॉसिटी काय होते, गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ह्या ग्रॅव्हिटीच्या ॲक्सलरेशनमुळं काय होतं, त्याची व्हेलॉसिटी वाढते जसं खाली येते ऑफ द अर्थ. ड्युरिंग द फ्री फॉल द फ्रॅक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड बियॉन्ड फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. आणि ज्या वेळेस आपण हा दगड या उंचीवरून सोडतो त्यावेळेला ही हवा, वातावरणातले काही घटक हे या पदार्थाला फ्री फॉल होताना काय करतात, अपोज करतात. हवा असेल काय असेल, तो जो अपोजिशन फोर्स आहे तो असतोच, त्या फ्री फॉलला तो विरोध करत असतो. थस ट्रू फ्री फॉल इज अ पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. मग खरंच फ्री फॉल कुठं आपल्याला आढळून येईल, ज्या ठिकाणी वातावरण नाही, निर्वात पोकळी आहे, या ठिकाणी आपल्याला खरं फ्री फॉल बघता येईल. मग ट्रू फ्री फॉल इज अ पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी. त्यामुळे फॉर ए फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. मग पहा, फॉर ए फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ, अर्थवर पोचेपर्यंत त्याची व्हेलॉसिटी जी आहे त्या व्हेलॉसिटीवरून टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशनच्या साह्यानं ते किती टाइम घेतं हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. फॉर फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू, सुरुवातीची व्हेलॉसिटी किती असेल, दगड हातात आहे म्हणजे 0 असेल. इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू 0 अँड ॲक्सेलरेशन किती असेल, जी इज इक्वल टू 0. सॉरी, जीला आपण ये जे ॲक्सेलरेशन आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा ॲक्सेलरेशन जी म्हणू. दस वी कॅन राईट द इक्वेशन. मग आपण त्याचं इक्वेशन लिहूया. फ्री व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय होईल, जी टी होईल. काय होईल, जी टी. कारण का, तर जी बरोबर काय होईल, व्ही जी मायनस व्ही अपॉन टी होईल. सॉरी, हे काय होईल, व्ही मायनस यू होईल. बरोबर आहे. आता जी इज इक्वल टू, हे काय आहे, 0 आहे, हे गेलं, मग व्ही अपॉन टी होईल. मग व्ही बरोबर काय आलं, जी टी. तसंच व्ही बरोबर जी टी. हे इक्वेशन पहिलं येईल. आता दुसरं इक्वेशन काय आहे, तर एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. यात यू ची किंमत 0 आहे म्हणजे 0 गुणिले टी हा 0 होईल, प्लस 1/2 याच्या ठिकाणी किंमत आपण जी घेतली म्हणून एस इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर. हे इक्वेशन आहे. आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS हे इक्वेशन आहे. मग ह्या इक्वेशन मध्ये यू ची किंमत घातली, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2AS म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं, 2AS. हे इक्वेशन व्हेलॉसिटीचं येईल. याच्या ऐवजी काय घेतलं आपण, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे 2GS होईल. पहा मग, फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. ज्या वेळेस दगड आपण वरच्या दिशेने फेकतो त्यावेळेला ॲक्सेलरेशन हे काय होईल, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनच्या अपोजिट असेल म्हणजे ते निगेटिव्ह असेल. दॅट इज इन ए डायरेक्शन अपोजिट टू द व्हेलॉसिटी अँड इज टेकन बी मायनस जी. मग त्यावेळेला वर दगड फेकला असतो त्यावेळेला ॲक्सेलरेशन हे काय असतं, मायनस जी, निगेटिव्ह असतं. द मॅग्निट्यूड ऑफ जी इज द सेम बट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ दिस
negative acceleration. The moon and the artificial satellite, the moon and the artificial satellites are moving only under the influence of the gravitational field of the earth. Thus, they are in a free fall. मग हे जे आहे मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे चंद्र आणि उपग्रह सोडले हे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फील्डमध्ये फिरत असतात. दस दे आर इन फ्री फॉल असतात. मग पहा यामध्ये द व्हॅल्यू ऑफ जी इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स ॲट गिवन प्लेस ऑन द अर्थ. एका ठिकाणी प्रत्येक वस्तूवरच्या जी ची किंमत ही काय असते? सेम असते. दस एनी टू ऑब्जेक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. Galileo is said to have performed an experiment around 1590 in the Italian city of Pisa. He dropped two spheres of different masses from the Leaning Tower of Pisa to demonstrate that both spheres reached the ground at the same time. 1590 मध्ये गॅलिलिओने काय केलं? एका इमारतीच्या उंचीवरून दोन स्फिअर, वेगवेगळ्या वस्तुमानाचे दोन स्फिअर त्या उंचीवरून सोडले आणि त्याच्या लक्षात आलं की ही दोन्ही ॲट द सेम टाइम जमिनीवर पोहोचतात. When we drop a feather and a heavy stone at the same time from a height, they do not reach the earth at the same time. मग ज्या वेळेस आपण एखादा लहान दगड आणि मोठा दगड ज्याचा वेट ज्यादा आहे असे दगड जर सोडले तर ते मात्र या पृथ्वीवर सेम टाइम मध्ये पोचत नाही. द feather experiments a beyond force and a frictional force due to air and therefore floats and reaches the ground slowly later than the heavy stone. The beyond and fractional force on the stone are much less than the weight of the stone and does not affect the speed of the stone much. Recently scientists performed this experiment in vacuum and showed that the feather and stone indeed reach the earth at the same time. पहा गॅलिलिओच्या शोधावरून असं इथं हे करण्यात आलं. पहा एक आपण मोठा दगड घेऊ आणि एक पुठ्ठ्याचा तुकडा घेऊ आणि इमारतीवर जाऊ. तो पुठ्ठ्याचा तुकडा आणि दगड सेम उंचीवरून सोडून देऊ. तर यातलं कोण लवकर जमिनीवर पडेल? लागलेला कालावधी कुणाचा कमी असेल आणि कुणाचा जास्त असेल. तर दगड कमी वेळात जमिनीवर पडतो आणि पुठ्ठा मात्र कमी वेळात जमिनीवर पडत नाही. का असं होतं? तर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते दोन्हीवर ऍक्ट होणारा फोर्स हे सेम आहे. तरी पण असं का होतं? मग लागलेला जमिनीवर पोचायला लागलेला टाइम हा वेगळा का? तर ज्या दगडाचं वेट आणि त्या पुठ्ठ्याचं वेट हे दोघांचं वेट सारखं नसतं. त्यामुळं त्यांना अपोज करणारा, खाली पडताना अपोज करणारी हवा, हवेतले कण यांचा जो अपोजिट फोर्स आहे हा फोर्स दगडाचा वेट जास्त असल्यामुळं त्याला तो फोर्स काही करू शकत नाही. परंतु पुठ्ठा हा वजनाने एकदम हलका असल्यामुळे त्याला जो अपोज करणारा हवेचा ह्याचा फोर्स आहे तो जादा असतो. त्यामुळं अपोजिशन फोर्समुळं ते हळूहळू खाली येतं आणि दगड मात्र पटकन जमिनीवर पोचतो. म्हणून दगडाला वेळ जमिनीवर पोचण्यासाठी कमी लागतो आणि पुठ्ठ्याच्या तुकड्याला खाली येण्यासाठी जास्त वेळ लागतो, कारण हवेचा विरोध जास्त असतो. ठीक आहे, धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.